सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD अनामत रक्कम खात्यामधून तब्बल 111 कोटी 65 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढण्याचा प्रयत्न जव्हार येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या सतर्कतेमुळे थोडक्यात फसला। ओवी कंस्ट्रक्शन या ठेकेदाराच्या नावाने हा डीडी तयार करण्यासाठी चेक जमा करण्यात आला होता। मात्र इतक्या मोठ्या रकमेमुळे बँक अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने चेकवरील स्वाक्षऱ्या व तपशिलाची पडताळणी सुरू केली। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची कामे केली जातात। या कामांसाठी ठेकेदारांकडून घेतली जाणारी अनामत रक्कम अनेकदा परत घेण्यात ठेकेदार उदासीन राहतात। त्यामुळे या निधी आणि त्यावरील व्याजामध्ये मोठी आर्थिक साठेबाजी झाल्याची माहिती मिळाली आहे। या संधीचा फायदा घेत विभागातील काही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी संगनमत करून हा निधी लाटण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रचार पालघर येथे सुरू असताना जव्हार PWD कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी 111 कोटी 65 लाख रुपयांचा चेक व स्लिप बँकेत जमा केली। अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी PWD कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता संबंधित चेक कार्यालयातून जारी झालेला नसल्याचे स्पष्ट झाले। यानंतर SBI बँकेकडून चेकचा संपूर्ण तपशील ईमेलद्वारे विभागाला देण्यात आला असून स्वाक्षऱ्या खऱ्या की बनावट याची चौकशी सुरू आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी सांगितले की आवश्यकता भासल्यास पोलीस तक्रार दाखल केली जाईल आणि जबाबदारांवर कठोर कारवाई होईल। बँक अधिकाऱ्यांच्या जागरूकतेमुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार थोडक्यात टळला।